नमस्कार मैत्रिणींनो, इथे आहेत आपल्याकडे ब्लाऊज आणि ह्याची हे 2 साड्या आहेत. ह्या ऑर्डर आलेल्या आहेत 2 साड्यांचं फॉल बिडिंग करायचं आणि ब्लाऊज स्टिच करायचं. अशा ह्या 2 साड्या आहेत आणि ह्याला पिको फॉल करायच्या दोघांना. हे 2 आहेत ते पिको फॉल करायचं आणि ही ब्लाऊज मी आधी स्टिच केलेली आहेत, पण ह्याची हात सिलाई करायची होती. पण कस्टमर अर्जंटली येणार आहे की संडेला मला बोलली की संडेला मी येऊन सगळी ब्लाऊज घेऊन जाईल. हा सुद्धा एक ब्लाऊज त्या साड्यांचा झालेला आहे. फक्त ह्या साड्यांचे पिको फॉल बाकी आहेत. बघू शकता आपल्या ब्लाऊजचं फिनिशिंग खूप सुंदर पद्धतीने आहे आणि फिटिंगची लाईनसुद्धा बघू शकता. आतूनसुद्धा खूप सुंदर पद्धतीमध्ये आपलं फिनिशिंगनी काम आहे की आपलं फिनिशिंगचं काम असलं ना तर आपल्याकडे कस्टमर आपणच येतात. एक ब्लाऊज स्टिच केला की दुसरा झाला की तिसरा, अशा पद्धतीने येतात. तर ह्या सगळ्या ब्लाऊजची मला हात सिलाई करायची आहे. हे बघू शकता, हे जरा युनिक पद्धतीमध्ये हे केला होता. हे प्रिंटेड असतं एम्ब्रॉयडरीमध्ये. हे तुम्हाला माहीतच आहे, एम्ब्रॉयडरी असलं की खूप जास्त ॲडजस्ट करायला लागतं. आणि हा एक ब्लाऊज आहे, प्रिन्स कटमध्ये शिवला आहे. खूप सारे प्रिन्स कटच आहेत. हे बघा. आणि हा एक जो आहे तो फ्रॉक स्टिच केलेला आहे. 10-12 वर्षाच्या मुलीचा आहे फ्रॉक. साडीपासून फ्रॉकची ट्रेंड आता चालू आहे. सगळेजण आपल्या मम्मीची साड्या ज्या काही असतात त्या स्टिच फेकून न देण्यासाठी त्याचा वापर अशा फ्रॉकने वगैरे करतात. अशा पद्धतीचा हा फ्रॉक आहे. ब्लाऊजांचे प्रिन्स कट ब्लाऊजचे 250 ते 300 रुपयेपर्यंत मी घेते. आणि असे फ्रॉक वगैरे असतील त्याच्यामध्ये बघू शकता पूर्ण घेरसुद्धा, म्हणजे जितका साडीचा घेर असतो तेवढाच मी अस्त्याचासुद्धा घेर करते. त्याला कुठे प्लस मायनस करत नाही. हे आहे. त्याच्यानंतर ह्याच्या ऑर्डर आहेत माझ्याकडे उडनच्या, जेणेकरून म्हटलं चला ह्याचीसुद्धा आपण नवीन सुरुवात करून बघूया तरी कसं होतं आहे वगैरे. आणि खूप सारे कलर्स मी घेऊन आलेले आहेत. हे बघू शकता अशा पद्धतीने. आणि ह्याची जी इन्व्हेस्टमेंट आहे, म्हणजे मी तुम्हाला सांगते ह्याच्यामध्ये मी किती इन्व्हेस्ट केलेले आहेत. कलर पण असे अट्रॅक्टिव्ह घेऊन आलेले आहे. आता सध्या गणपतीच्या आहेत, गणपतीच्या म्हणजे कमी दिवस राहिलेले आहेत, पण जेवढा ऑर्डर येतील तेवढा मी करेन. आणि आता प्रेग्नेन्सी टाईम असल्यामुळे मी विचार करते की मशीनवरती आपण जास्त म्हणजे बसू शकत नाही. नॉर्मली बसू शकते, एका दिवसाला एखादा ब्लाऊज वगैरे मारणं वगैरे ठीक आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त काय करता येईल ह्या उद्देशाने मी म्हटलं हे काम करून बघूया की कशामध्ये. दिवाळीचा सीझन आहे आणि ट्रेंडिंग गोष्टी आहे. ट्रेंडिंग गोष्टी जर आपण लगेच केल्या तर त्या गोष्टी लगेच होतात. हे बघू शकता एवढे सगळे मी कलर घेऊन आलेले आहे. हे कलर सगळे मला जवळजवळ 1000 रुपयामध्ये पडलेले आहेत. हे सगळे म्हणजे पूर्ण इन्व्हेस्टमेंट, म्हणजे हे जे कलर टोटल हे सगळे टोटल कलर आपल्याला 1000 रुपयामध्ये पडलेले आहे. आणि ही ग्लू गन आहे ती 200 रुपयामध्ये पडलेले आहे. आणि जी आपल्याला ही जी ग्लू स्टिक असते, ह्या स्टिक खूप लागतात. हे बघा, हे स्टिक असतात ना, हे खूप लागतात. हे मला काहीतरी एक स्टिक 8 रुपयाच्या हिशोबाने, 8 ते 10 रुपयाच्या हिशोबाने मिळते. पण ह्याला खूप जास्त स्टिक लागतं. जशी आपली डिझाईन असेल, जसं आपलं काम असेल त्यानुसार. मी 1-2 अशा ऑर्डर घेतलेल्या आहेत. त्या पहिली ऑर्डर माझी जेव्हा येईल ती कंप्लीट करेन. मी तुम्हाला दाखवेन की कशा पद्धतीने मी त्यात कंप्लीट केलेलं आहे. त्याचबरोबर आपल्या ब्लाऊजांची ऑर्डर पण आहे. ब्लाऊजांच्या ऑर्डरसुद्धा कंप्लीट करणं गरजेचं आहे. तर हे कशा पद्धतीने मी कंप्लीट करणार आहे, ह्याची ऑर्डर कशा पद्धतीने घेणार आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर एवढंच मला दाखवायचं होतं की तुम्हीसुद्धा घर बसल्या खूप साऱ्या गोष्टी करू शकता. जर तुमच्याकडे खूप जास्त टाईम असेल तर तुम्हीसुद्धा तुमचं क्रिएटिव्ह जर माइंड असेल तर तुम्ही ह्या गोष्टीचा ट्राय करा. नक्की प्रयत्न करा. प्रयत्न केल्याने नक्कीच यश मिळतं. प्रत्येक गोष्टीला टाईम देणं गरजेचं असतं. जसं तुम्हाला
टाईम जसं जसं तुम्हाला जसं जसं प्रयत्न कराल तसं तसं तुम्हाला यश मिळत जाईल. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.